सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, परंतु या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्विमिंग पूल बंद असल्यामुळे आज मनसेने जोरदार आंदोलन केलं। याचा विरोध करत मनसेने या कोरड्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंगची स्पर्धा घेतली। गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुट्टीच्या काळात हा स्विमिंग पूल बंद ठेवला जात असल्याचा आरोप मनसेने केला। याचा फायदा घेत शहरातील खासगी स्विमिंग पूलकडून लोकांची लूट केली जाते आणि याचा निषेध करत मनसेने विद्यार्थ्यांसह या स्विमिंग पूलावर जाऊन कोरड्या पूलमध्ये स्पर्धा घेतली। 4 दिवसात स्विमिंग पूल सुरू झाला नाही तर महापौरांच्या दालनात आंदोलन केलं जाईल असा इशाराही दिला गेला। डोंबिवलीतले जे प्रायव्हेट दुसरे स्विमिंग पूल आहेत त्यांची फी खूप जास्त असल्यामुळे हा स्वस्तामध्ये स्विमिंग पूल मिळतो म्हणून इथे लोक येतात, पण दरवेळेला मेंटेनन्सच्या नावाखाली एप्रिल आणि मे महिन्यामध्येच हे काम काढतात आणि मुलं 15 ते 20 दिवस 25 दिवस इकडे त्याचा आनंद घेऊ शकत नाही। आम्ही एक आंदोलन केलेलं आहे, याच्यामध्ये महापौरांना निषेध म्हणून महापौर चषक दिलेले आहे। आज स्विमिंगची एक स्पर्धा आम्ही भरवली लहान मुलांची, त्याच्यामध्ये हे चषक आम्ही त्यांना दिलेला आहे आणि अजूनही जर 4 दिवसात त्यांनी आम्हाला अल्टिमेटम दिलेलं आहे मनसेला की 4 दिवसात चालू करतो। जर हा सुरू झाला नाही 4 दिवसामध्ये तर आयुक्त कार्यालयात आणि महापौर कार्यालयामध्ये जे काही मोठं आंदोलन होईल त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची असेल।